इराण खोटारडा, शरण आल्याशिवाय सुटका नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इस्रायलचा लेबनॉनवर आज पुन्हा हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार. कमांडर आधम अदनान अल ओथमन हल्ल्यामध्ये ठार. राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा लक्ष. बैरूतमधील इराण दूतावासावरही इस्रायलचे हवाई हल्ले. हिजबुल्लानं काल केलेल्या हल्ल्याचा इस्रायलकडून पुन्हा बदला. इराणचे कुवेत, कतारवर जोरदार हवाई हल्ले. इस्रायलसह बहरेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. तर इस्रायलमधील तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयांवरती सुद्धा हल्ले. ऑपरेशन रोअरिंग लायन मध्ये 30 महिलांचा सहभाग. इराण विरोधी कारवाईमध्ये इस्रायलचा मोठा निर्णय. अयातुल्ला खामेनींच्या पत्नीचाही मृत्यू. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता. इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू. ओमानमध्ये जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. इराण इस्रायल युद्धादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय. भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करणार. 5 S-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली सुद्धा खरेदी करणार असल्याची माहिती. यूएस इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारत अलर्ट मोडवरती. गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलं पत्र. अबुधाबीहून पहिलं विमान भारतामध्ये पोहोचलं. एतिहाद एअरवेजच्या विमानांनी प्रवासी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये सुखरूप परतले. प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मानले भारताचे आभार. आव्हानात्मक दिवसामध्ये पाठीशी उभं राहिल्याबद्दल आभार मानत मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचंही केलं नमूद. आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार. मुख्यमंत्री स्वतः विविध यंत्रणांशी संपर्कात. केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं फडणवीसांचा संपर्क. इस्रायल अमेरिका इराण युद्धादरम्यान फ्रान्सचा मोठा निर्णय. फ्रान्स अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढवणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. आयसिसशी संबंधित संशयातून गोवंडी कुर्ल्यामध्ये मोठी कारवाई. दहशतवाद्यांना समर्थन दिल्याचा काही जणांवर संशय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी. पोलीस ठाण्यामध्ये समोरासमोरच 2 गट एकमेकांना भिडले. पोलीस समोर असताना सुद्धा भयभीत नाही. शेतीच्या वादावरून तिसगावमध्ये 2 गटात झाला होता राडा. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं अजब फरमान. सुमार कामगिरीसाठी खेळाडूंना करणार दंड. पाकिस्तान क्रिकेट संघाला T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीतूनच परतावं लागलं. आज राज्यभरात धुळवडीचा उत्साह. होलिकोत्सवानंतर रंगणार धुळवड. आज भारतातलं वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण. मुंबई विदर्भासह कोकणातून पाहता येणार चंद्रग्रहण. आज औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी असणार बंद. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय.